नमस्कार, मी अंकिता नामेवार. आपण बघत आहात CBN न्यूज. बघूया आजच्या ठळक बातम्या. अब की बार सुधीर भाऊ खासदार, आमदार किशोर जोरगेवारांनी केली दमदार घोषणा. रामनवमी निमित्त निघालेल्या रथयात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत. वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे. अस्वलाने पिटाळले वाघाला. आणि सिंदेवाही पोलिसांनी काढला रूट मार्च. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील यंग चांदा ब्रिगेड समर्थन व पाठिंबा देत माझ्यासोबत आली आहे. हा विचारांचा संगम आहे, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट, रासप मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेड तर्फे शकुंतला लॉन, नागपूर रोड, चंद्रपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, त्यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख किशोर राय, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते व बंडू हजारे यांच्यासह भाजपा महायुती तसेच यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, देशामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टॉवर कार्यरत असून त्यात चुकून काँग्रेसचे सिम टाकल्यास नेटवर्क मिळणार नाही. वीक सिग्नलमुळे संवाद होणार नाही. त्यामुळे योग्य मोबाईलमध्ये योग्य ते सिम टाका, असा सल्ला त्यांनी दिला. इथं उपस्थित यंग चांदा ब्रिगेडच्या माझ्या सर्व प्रिय बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम श्री किशोर जोरगेवार जी, चंद्रपूर विधानसभेचे आमदार व यंग चांदा ब्रिगेडचे सरसेनापती, त्यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, हृदयापासून आभार मानतो की अब की बार 400 पार मध्ये सुधीर मुनगंटीवारी असावा म्हणून या बैठकीचं आयोजन केलं. श्री किशोर जोरगेवार अतिशय भावनेने भाषण देत होते. मी मनात विचार करत होतो की खरं तर आजचा कार्यक्रम म्हणजे हा महायुतीचा संगम आहे. या महायुतीच्या संगमामध्ये आजच्या यंग चांदा ब्रिगेड सुद्धा सामील झाली. आणि जेव्हा हा संगम होतो आहे तेव्हा महायुतीचे सर्व मुख्य पक्ष आणि त्याचे पदाधिकारी हे सर्वच्या सर्व मंचावर उपस्थित आहे. हा संगम विचाराचा आहे. आणि जेव्हा अतिशय भावनिक होऊन जोरगेवारजी भाषण करत होते तेव्हा कधीतरी शिक्षकांनी सांगितलेली मन आठवली कि पानी को अलग करने की कितनी भी कोशिश हो जाए, पानी फिर से एक हो जाता है. या संगमात सुद्धा ही भावना शब्दातून मला जाणवत होती. हे खरंय की किशोर जोरगेवार 10 वर्ष माझ्या सोबत होता. कुछ क्षण पानी अलग हुआ होगा, मगर फिर से ये विचारों का जल, विचारों की धाराएं एक हो गई. हा माझ्यासाठीच नव्हे तर अनेकासाठी आनंदाचा क्षण आहे. यावेळी आपल्या भाषणात आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, नामदार मुनगंटीवार हे माझे गुरु आहेत, असा उल्लेख करून आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सध्या संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तर महाराष्ट्राचे लक्ष नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लागले आहे. नामदार मुनगंटीवार हे 1 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येत लोकसभेत जातील असा मला विश्वास आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. देशाचं लक्ष नरेंद्र मोदींच्याकडे लागलंय आणि महाराष्ट्राचं लक्ष एका निवडणुकीकडे लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला हा चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी माननीय मुनगंटीवार यांना मिळाली आणि मुनगंटीवार सुधीर भाऊंना मिळाल्यानंतर सुधीर भाऊ या ठिकाणी किती मतांनी निवडून जातील हाच केवळ एक प्रश्न आहे. आणि निश्चितपणे भाऊ
आम्हाला विश्वास आहे की आपण अनेक जण व्यक्त करतात की भाऊ हजारामध्ये जातील, भाऊ हजारामध्ये नाही जाणार तर 1 लाख पेक्षा अधिक पदाधिकारी लोकसभेमध्ये सुधीर भाऊ गेल्याशिवाय राहणार. अनेकांनी आता मला एक जण विचारत होता कि जोरगेवार जी तुम आखिरी के दिन में मेड़ावा क्यों लेने वाले हो. मैंने उनको कहा कि चुनाव महायुति का है, महायुति एक क्रिकेट टीम है, क्रिकेट टीम में कई खिलाड़ी होते हैं, 15 खिलाड़ी होते हैं. कैप्टन को तय करना पड़ता है कि ओपनिंग को कौन जाएगा और विनिंग शॉट कौन मारेगा. हमने कहा हमारे इस कैप्टन ने हमको विनिंग शॉट जीतने का मेड़ावा जीतने का शॉट मारने के लिए आखिरी में भेजा है. निश्चितपणे हे खरं आहे. रामनवमी निमित्त काळाराम मंदिर येथून रथ यात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रथ यात्रेचे स्वागत करत प्रभू श्रीरामांची पूजा अर्चना केली. त्यानंतर रथ यात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी काळाराम मंदिर विश्वस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपुरातही रामनवमी निमित्त संपूर्ण शहर सजून निघाले होते. दिवसभरच शहरातील विविध मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली, तर संध्याकाळी शहरातील मंदिरांमधून शोभायात्रा काढण्यात आल्या. काळाराम मंदिर येथून श्री प्रभू रामचंद्र यांची रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पूजा केल्यानंतर सदर रथयात्रेला सुरुवात झाली. ही रथयात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत जटपुरा गेटला वळसा घालून पुन्हा काळाराम मंदिर येथे दाखल झाली. या शोभायात्रेत शेकडो रामभक्त सहभागी झाले होते. 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप, सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन अंतर्गत वेगळे उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे वेगवेगळ्या थीमवर सजविली जाणार आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रावरील मतदान 50% कमी होते किंवा ज्या मतदान केंद्रावरील टक्केवारी 50 ते 65% इतकीच होती, अशा परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व त्यांचा संपूर्ण सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविता यावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक समूहामार्फत 50 मतदान केंद्र, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत 5, आदिवासी विकास प्रकल्पामार्फत 10, वन विभागामार्फत 10, महिला व बाल विकास कार्यालयामार्फत 10 अशा एकूण 85 मतदान केंद्रावर वेगवेगळ्या थीम ठेवून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केले आहे. अस्वलाने वाघाला पिटाळून लावल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ताडोबातील असून एका पर्यटकाने हा थरारक प्रसंग कॅमेराबद्ध केला. अस्वल आणि पट्टेदार वाघ हे एका नाल्यात समोरासमोर आल्यावर अस्वलाने आक्रमक पवित्रा घेतला. वाघासमोर अस्वल उभे होताच वाघाने आपला रस्ता पकडला. हा थरार बघताना पर्यटकांनाही सफरीचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले असेल यात शंकाच नाही. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही शहर व नवर गावातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रूट मार्च काढला. विशेष म्हणजे यात तमिळनाडू राज्याच्या पोलिसांच्या विशेष पथकाचा समावेश होता. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी दिनकर ठोसरे यांचे प्रमुख उपस्थितीत सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच तमिळनाडू राज्याच्या पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिल आहे. तसेच सण व लोकसभा निवडणूक अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित घटना घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी, राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिगत व्हावा या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च करण्यात आला. त्यावेळी सिंदेवाही पोलीस अधिकारी, कर्मचारी व तमिळनाडू पोलिसांचे विशेष पथक उपस्थित होते. तर हे होते आजचे सविस्तर बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.